श्री स्वामी समर्थ. घरात विनाकारण कटकटी होत असतील, वादविवाद होत असतील तर करा हे एक काम. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग 24, जिथे प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी असते. चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात. पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरातील वातावरण खूपच महत्त्वाचे असते. जर घरात विनाकारण वादविवाद होतात, कटकटी होत असतात आणि शांतता नाही असे होत असेल तर त्याचा नक्कीच काही कारण असू शकते. शत्रू किंवा नकारात्मक शक्तीच्या प्रभावामुळे घरातील वातावरण गढूळ होऊ शकते. स्वामी समर्थांनी दिलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे आपण घरात शांतता, सुख आणि समृद्धी आणण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी उपाय नंबर 1. गोमूत्राचा वापर. घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी गोमूत्र अत्यंत प्रभावी आहे. गोमूत्र घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. हे नकारात्मक शक्तींना नष्ट करून घरात सकारात्मक ऊर्जा आणते. गोमूत्राच्या वापराने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. स्वच्छतेची काळजी घ्या. घरातील प्रत्येक ठिकाण स्वच्छ ठेवा. विशेषतः प्रवेशद्वार आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. हे घरात लक्ष्मीला प्रवेश करण्याची संधी देते. स्वच्छ घर म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक वायू. नंबर 3. धूप, दीप आणि अगरबत्तीची पूजा. घरातील प्रत्येक कक्षात नियमितपणे धूप, दीप आणि अगरबत्ती लावा. यामुळे घरात वातावरण पवित्र आणि शुद्ध राहील. तसेच नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यास मदत करते. नंबर 4. सप्ताहात एक दिवशी विशेष पूजा करा. प्रत्येक शनिवारी घरात एक विशेष पूजा करा. या दिवशी लक्ष्मी माता आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करा. यामुळे घरात समृद्धी येईल आणि नकारात्मक शक्ती दूर होतील. नंबर 5. सकारात्मक विचारांचे महत्त्व. घरातील प्रत्येक सदस्याने सकारात्मक विचार ठेवावे. घरात प्रेम, समजुतीचे वातावरण निर्माण करा. यामुळे घरात शांती आणि समृद्धी येईल. नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी शहाळ्याचा वापर. शहाळ्याचा वापर घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी केला जातो. शहाळा फोडून त्याच्या पाण्याने घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करा. शहाळ्याचा उपयोग घरात शांती आणि समृद्धी आणतो. नंबर 7. चांदीचे किंवा तुळशीचे रोपाची लागवड करा. घराच्या दक्षिण-पश्चिम भागात तुळशीच्या झाडाची लागवड करा. या उपायाने घरात धनसंपत्ती व सकारात्मक ऊर्जा येते. तुळशीच्या झाडाच्या आसपास चांदी ठेवल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. दिवा आणि धुपाने घर स्वच्छ करा. घरातील वायू शुद्ध करण्यासाठी दिवा आणि धुपाची नियमित पूजा करा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 9. घरातील वास काढा. घरातील वासामुळे वातावरण कदाचित नकारात्मक होईल. त्यामुळे घरात वास काढण्यासाठी पुडी किंवा हळदचा वापर करा. हळदीचे पाणी घरात फवारल्याने घरातील वाईट ऊर्जा दूर होईल. नंबर 10. घरातील प्रत्येक सदस्याने एकत्र बसून प्रार्थना करा. घरातील सर्व सदस्य एकत्र बसून नियमितपणे प्रार्थना करा. यामुळे घरात एकात्मता आणि एकमेकांबद्दल प्रेम वाढते. स्वामी समर्थ किंवा लक्ष्मी माता यांच्या प्रार्थनेने घरातील वादविवाद कमी होतात. या उपायांनी घरात काय फरक पडतो? गोमूत्राने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरात वादविवाद आणि कटकटी कमी होतात. या उपायांमुळे लक्ष्मी माता आणि अन्य देवी देवतांचा आशीर्वाद घरात येतो. तुम्हाला या उपायांचा उपयोग होईल अशी आशा आहे. कृपया माझ्या चॅनलला युथिंग 24 ला लाईक आणि सबस्क्राईब करा.